नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी आज बाभळगावमध्ये गणेश गांडोळे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. ही जी व्हरायटी बघताय ही विंटेज व्हरायटी आहे आणि साधारणपणे 6 महिने झाले या प्लॉटला. मग पावसाळी दिवसामध्ये म्हणजे जून पासून साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपल्याला जो मेजर केळीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसतो, तो म्हणजे सिगाटोका. तर तो सिगाटोका कशा प्रकारे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सिगाटोकाचे मेनली येतो कशामुळं आणि कशा प्रकारे त्याचं प्रसार होतो, हे सगळं मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, की ज्याच्यामध्ये सिगाटोका हा मेनली बुरशीजन्य रोग आहे. त्यामध्ये सिगाटोका येत असताना 2 टाईपने येतो, की एक ब्लॅक सिगाटोका आणि एक येलो सिगाटोका. ज्याला आपण मराठीमध्ये करपा असं म्हणतो. मग ही येण्याची कारणं काय आहेत, की ज्याच्यामध्ये दमट हवामान जर असेल आणि कंटिन्यू ह्या खालच्या एरियामध्ये ओलावा असेल, मग आपल्या कुठल्या अवस्थेमध्ये ह्याला कंटिन्यू ओलावा राहतो? तर ज्यावेळेस प्लॉटला वेन अवस्था चालू असते, त्या वेन अवस्थेमध्ये सगळ्यात जास्त याचा अटॅक दिसतो. त्याला कारण काय आहे? तर हे काय करतं तर जमिनीतून ज्यावेळेस वेन अवस्था चालू असते, त्यावेळेस सगळ्यात जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. मग ही अन्नद्रव्यांची गरजेची पूर्तता करत असताना झाडाला खालच्या पानांवरचं जे अन्न आहे, ते पिकलं जात जात नाही. फोटोसिंथेसिस खालच्या पानांमध्ये वरती होत नसल्यामुळे ते अन्नद्रव्य न पकल्यामुळं त्या ठिकाणी कच्च्या अन्नावरती बुरशी लागायला चालू होते. ती एक सिगाटोकाची बुरशी आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. मग याला दुसरं पण कारण काय आहे अजून, की कशामुळे येते? तर हवा खेळती जास्त राहत नसेल बागेमध्ये, तरी पण याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. मग याला आपण पर्याय काय करू शकतो? याला व्यवस्थापन काय करू शकतो? तर अशी झालेली पानं ही काढून बाहेर टाकणे हा एक पहिला पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय की ज्याच्यामध्ये तुम्ही बाग वेन अवस्थेला यायच्या आधीच तुम्ही एक साधारणपणे 15 दिवसाला 2 फवारण्या केल्या पाहिजेत, की ज्या फवारण्यांमध्ये कंटिन्यू ज्यावेळेस ऑलरेडी दमट हवामान असेल आणि खालच्या पानांवर जर आपला स्प्रे अवेलेबल असेल किंवा त्या ठिकाणी त्याचे अवशेष असतील आपण दिलेल्या स्प्रेचे, तर त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. मग स्प्रे असे एक मी तुम्हाला 2 रिकमेंड करत आहे, की ज्याच्यामध्ये पहिली फवारणी आहे टिल्ट अर्धा एम-एल, कोमानेल 2 एम-एल आणि कॅप 2 ग्रॅम. अशा पद्धतीने तुम्ही टोटल खालच्या बुंद्यावरती आणि खालच्या सगळ्या ह्या पानांवरती जर तुम्ही फवारणी घेतली, तर तुम्हाला त्या ठिकाणी सिगाटोकाचा प्रादुर्भाव एकदम कमी प्रमाणात जाणवेल. त्याचबरोबर दुसरी फवारणी जी आहे, की ज्याच्यामध्ये नेटिव्ह अर्धा ग्रॅम, पीएमएक्स झिंक अर्धा ग्रॅम आणि त्याच्यामध्ये विकर 2 एम-एल अशा पद्धतीने जर तुम्ही 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या घेतल्या, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हरेज मिळेल आणि सिगाटोकाचं प्रमाण कमी दिसेल. त्याचबरोबर या अवस्थेमध्ये दुसरी एक गोष्ट काळजी घेण्यासारखी आहे, की ज्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट. पाणी जर कंटिन्यू तुम्ही खाली ओलावाच ठेवत असाल, तर तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये सिगाटोकाचा पण अटॅक होऊ शकतो. त्यामुळे लागवड करताना आमचं असं मत आहे, की 35 स्क्वेअर फूट किंवा 36 स्क्वेअर फूट प्रति झाडाला तरी जर अंतर तुम्ही ठेवलं, तर त्याच्यामध्ये सिगाटोकाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. धन्यवाद.